लवकर व्यासपीठावर बसलेले शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते बांधवांनो, भगिनी आणि माता, आता अशी प्रतिक्रिया सुरुवातीला झाल्यानंतर बोलायचं काय हा प्रश्न पडला. कारण हल्ली तो पिक्चर मधला एक डायलॉग आहे ना, थप्पड से डर नहीं लगता. अशा थापडा आयुष्यभर कोणाची देण्याची हिंमत नाही झाली, पण देत बरेच आलेलो आहोत. आणि या सगळ्या काळामध्ये एक मराठी माणसांचं आणि हिंदूंचं प्रेम आता इतर धर्मीय सुद्धा सोबत यायला लागले. आणि आपलं या क्षेत्रात काम करायचं म्हटल्यानंतर मूळ भांडवल हेच लागतं आपल्याला, लोकांचं प्रेम, दुसरं आहे काय. काय काय वेळेला विचार पडतो की हे समोर जे दिसते ते खरं आहे की खोटं आहे. आणि हे खरं नक्कीच आहे, कारण तुम्ही घोषणा काय दिलीत. नाही 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 नाही, आय लव्ह यू नाही, ही घोषणा होऊ शकत नाही. तुम्ही बोललात ना तुमचं आमचं नातं काय, आणि ह्या नात्यातनं हे ऋणानुबंध जुळलेले आहेत. माझ्या आधी काही वक्त्यांनी आपले विचार मांडले, विशेषतः दोन नेहमी तुम्ही बोलणारी म्हणजे घरी येऊन बोलणारी ही तुमची नेते. मला वाटलं नव्हतं असे शेर शायरी दोहे सगळे काय काय कबीराज, मला तर असं काहीच येत नाही. मी आहे तो असंच बोलतो, तोच खरा धर्म आहे. कारण जेव्हापासून मी शिवसेनेची एक सूत्र हाती घेतली आणि जे संस्कार असतात घरामध्ये, त्याला मग त्यांनी ज्यांना घराण्याचं काय आगापिछाने ते घराण्याशिवायवरती टीका करू देत, मला काय परवा नाही त्याची. निदान मी म्हणेन आमच्या घराण्याचा इतिहास तरी आहे. जे आमचं टीका करतात तुमचा इतिहास काय आहे. आणि आमच्या सगळ्या पिढ्या 6-7 पिढ्या आज महाराष्ट्राच्या चरणी समर्पित होऊन जनसेवा करतायत. आणि म्हणूनच भाजप अख्खा समोर उभा राहिला तरी सुद्धा तो उद्धव ठाकरे नव्हे, उद्धव बाळासाहेब ठाकरे याला संपू शकत नाही. पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा, आणि आता तुम्ही सुद्धा म्हणालात की प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहेच, हे आमचं हिंदुत्व असंच आहे. प्रबोधनकारांचं हिंदुत्व वेगळं, बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं, उद्धव ठाकरेचं वेगळं, आदित्यचं वेगळं, आणखीन कोणाचं वेगळं हिंदुत्व नाही. हिंदुत्वच आहे, ते बदलूच शकत नाही. पण काळानुरूप काही वेळेला आपल्याला भूमिका घ्याव्या लागतात. तशा त्या प्रबोधनकारांनी घेतल्या, तशा त्या बाळासाहेबांनी घेतल्या, आणि तशा त्या आता मी घेतोय. मुळामध्ये आपण हिंदू म्हणजे आहोत तरी कोण. आणि मी भारतीय जनता पक्षाला जाहीर आव्हान दिलेले आज सुद्धा तुमच्या साक्षीने देतोय, जे मला वाडवडिलांनी शिकवलेलं आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवाचं हिंदुत्व नाही. आम्हाला केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, माझं नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, जो देशाला आपलं मानेल, मग तो धर्माने कोणी असेल, तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे.
पण जे 9 वर्ष झाली जगातला सर्वात शक्तिमान नेता, विश्वगुरू, हे राज्य करत असताना हिंदूंना जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग तुमचं हिंदुत्व गेलं कुठे? आणि माझ्यावरती जी टीका केली जाते, का तर मी काँग्रेस सोबत गेलो. का गेलो? कोणामुळे गेलो? कोणी मला जायला लावलं? मी भारतीय जनता पक्षाची सोबत सोडले, मी हिंदुत्व नाही सोडलेलं आणि सोडू शकत नाही. पण आम्ही हिंदुत्व म्हणून सोडलं म्हणून तुम्ही जी आवई ठोकता आहात. मग मी असा प्रश्न विचारला की जगातला सर्वात शक्तिमान नेता आमच्या देशाचा पंतप्रधान 9 वर्ष आहे, त्या काळात, त्यांच्या काळामध्ये जर हिंदूंना जन आक्रोश मोर्चे काढावे लागतील, हिंदुत्व खतरे में आहे म्हणत असतील, तर मग काँग्रेसमध्ये ज्या घोषणा यायच्या त्या इस्लाम खतरे में अशा यायच्या. मग हिंदुत्ववादी कोण? बरोबर ना? आता त्या वेळेला आपण आता बरेच बाहेर आलेलो आहोत त्यातून. म्हणजे एक आपल्या भाषेमध्ये कसं काही काही वाक्प्रचार असतात. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेले, हल्ली पुलच्या पूल वाहून जातात. हो, तिकडे टिहरी धरणच्या धरण वाहून गेलं. आता आपल्याला कळलेलं आहे. आणि संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेनेने हात मिळवणी का केली? कारण आता तुम्ही डोळे उघडून आलेले आहात. ज्या वेळेला आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की समोर काय आहे, काटे कुठे आहेत, खड्डे कुठे आहेत, खाचा खोचा कुठे आहेत. ज्याप्रमाणे आपण म्हणालात की उंट आहेत, उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाढणारी गाढवं सुद्धा आहेत. ते सामना पिक्चर मधले गाणं ना, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, ते बिचारे, मला खरंच दया येते देवेंद्रची. किती ओझी वाहणार? पण पंचायत अशी झालेली आहे की पूर्वी एक जाहिरात यायची छोटी, सहनही होत नाही, सांगताही येत नाही. त्याच्यामुळे हे एक चढला दुसरा चढला, आता गोविंदाची थरच्या थर लागते. ठीक आहे, किती उपमुख्यमंत्री, म्हणजे एक पक्ष चोरला, दुसरा चोरतायत, आता कोणीतरी सांगले काँग्रेस फोडतायत. म्हटलं 3-3, 4-4, 5-5 किती उपमुख्यमंत्री करणार? आणि मग देवेंद्रजींकडे राहणार काय? मास्टर मंत्री, नुसतं वही नोंद ठेवायची, कोण आला कोण आला कोण आला. अरे आता भाजपात राम राहिलेले नाही, आहेत ते सगळे आयाराम आहेत. आणि आमच्यामध्ये जो आहे ना हृदयातला राम, तो तुम्ही काढू शकत नाही. तुमचा सगळा आयारामांचा पक्ष झालेला आहे. आणि राम मंदिर बांधा, पण आज तुम्ही आयाराम मंदिर बांधलेले आहेत, त्याचं काय? त्यांचं मंदिर बांधून त्या आयारामांची पूजा करावी लागते भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना. याच्यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं असेल असं मला नाही वाटत. आहे, वैचारिक मतभेद असू शकतात, आहेतच, असायलाच पाहिजे, त्याला असं लोकशाही म्हणतात. पण एक जर तुम्ही वातावरण पाहिलं, आता येत्या 31 आणि 1 तारखेला मुंबईमध्ये आपल्या इंडिया, म्हणजे विरोधी पक्ष नव्हे, होय आम्ही विरोधी पक्ष आहोत, जे लोकशाहीचा गळा घोटू इच्छितात त्यांचे विरोधी पक्ष आम्ही आहोत. जे आमच्या भारत मातेला पुन्हा गुलाम बनवू इच्छितात त्यांचे विरोधी आम्ही आहोतच आणि राहणारच. त्यांना कदापि पुन्हा भारत मातेच्या हातापायात बेड्या घालायला आम्ही देणार नाही. पण ही इंडियाची बैठक होते आहे, आता त्याच्यावरून सुद्धा मोदींनी टिप्पणी केली. किती माणसं एक आत्ममग्न असू शकतात. इंडिया म्हणजे इंडियन मुजाहिद्दीन की काय? वा, लगेच तुम्ही इंडियाला, माझ्या भारत मातेला भारत माता, इंडिया, हिंदुस्थानी आमच्या देशाची नावं आहेत. आणि म्हणून मी गेल्या वेळेला कुठेतरी भाषण करताना बोललो होतो, मग मला मोदीजींना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही परदेशात जातात, बायडनला मिठ्या मारता, ह्यांना मिठी मारतात, त्यांच्याशी हस्तांदोलन करता, बाजूला उभे राहतात, अभिमान वाटतो आम्हाला, आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख जी केली जाते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, तेव्हा तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधान सेवक म्हणून तिकडे जाता? आणि आपण एकत्र आलेलो आहोत. ज्या ज्या काही वाईट रूढी परंपरा, एक तर पहिल्या प्रथम सांगतो, माझे आजोबा हे नास्तिक नव्हते, अजिबात नव्हते. आमच्या घरात म्हणजे अगदी पूर्वापार देवीची पूजा, जगदंबेची पूजा, आमच्या एकविरा मातेची पूजा ही व्यवस्थित होते. सगळे हिंदू सण साजरे होतात. पण आजोबांच्या डोक्यात तिडीक जी जायची ती सगळी ढोंगबाजी, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरा यांच्या विरोधात.
यांच्या विरोधात. म्हणजे देव आणि मी, माझा देव आहे तो माझ्या देवामध्ये आणि तू म्हणजे त्याच्यात आणि माझ्यामध्ये मध्ये बडवा कशाला पाहिजे. मी माझ्या देवाशी बोलेन. आणि वाईट रूढी परंपरा ज्या होत्या, मग त्या हुंडाबंदी असेल, हुंड्याची पद्धत असेल, विधवा केशवपन असेल, याच्या विरुद्ध माझ्या आजोबांनी जे लढे दिले ते लढे त्यांच्याकडनं मी ऐकलेले आहेत, माझ्या वडिलांकडनं ऐकलेले आहेत. आणि तेव्हा आमचं घर म्हणजे जसं विंचवाचं बिराड पाठीवर, जसं विंचू म्हणतात, विंचू आहोतच, जिकडे जिकडे अन्य दिसेल तिकडे नांगी मारतोच. पण विंचवाचं बिराड जसं पाठीवर असतं तसं घेऊन माझे आजोबा सगळीकडे फिरायचे. अनेक वेळेला असंही व्हायचं की एखाद्या गावात गेल्यानंतर माझी आजी, जिला मी कधी बघू शकलो नाही कारण माझ्या जन्माच्या आधीच ती आमच्यात आपल्यात गेली, ती जरा कुठे 4-2 भांडी वगैरे मांडून स्वयंपाकाची तयारी करायची, तोपर्यंत आजोबा गावामध्ये जाऊन यायचे आणि सांगायचे, चल इकडे आपलं काही जुळत नाहीये, पुढच्या गावी जाऊ. अशी सगळी भटकंती करत 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 मुंबईमध्ये येऊन आमचं घराणं इकडे स्थिर स्थावर झालं. आणि त्याच्यानंतर जे काय आहे ते तुमच्यासमोर आहे. पण एकही लढा असा नाही मग तो संयुक्त महाराष्ट्राचा असेल. आणि आता तर आहेच ना, कधीही ठाकरे घराणं पाठी राहिलेलं नाही, सगळ्यात पुढे राहिलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा पहिले जे 5 होते त्याच्यामध्ये माझे आजोबा हे सेनापतीसारखे पुढे होते. तेव्हा कुठे होती ही सगळी बाकीची लोक जी आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करतात? अरे तुमची घराणी होती तरी का तेव्हा? कुठे होती? अगदी भारत माता की जय म्हणून जो काय आता कंठशोष करतात बेंबीच्या देठापासून, आपल्याला वाटतं अरे आपण पण असे भारावून जातो की बाप रे बाप, ह्यांच्यासारखे देशप्रेमी हेच. काय संबंध तुमचा माझ्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी तुमचा संबंध काय होता? काढा ना, इतिहास काढायचा नाही, घराणेशाहीचा काढताना तसं तुमच्याही राजकीय घराण्याचा काढा. काय तुमचा संबंध होता कुठे? कित्येक कोसो मैल दूर तुमचे सगळे तेव्हाचे कार्यकर्ते होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी कधीही भाग घेतला नाही, अजिबात नाही. आणि आता सगळेजण तुम्ही आमची आदर्श पुसून टाकतायत. आणि दुसरी गोष्ट काय होतं, हे जरा आपण मगाशी तुम्ही बोलताना बोललात, हे खबरदारी आपण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. इतिहासाची मडी उकरून काढायची. काढा, मडी उकरून काढा. काय मिळणार आहे त्याच्यामध्ये? कवटे आणि हाडं. आणि त्याच्यावरनं आमच्यामध्ये भांडणाला होता. एक लक्षात घ्या की आता नितीन भानुगडेंनी सगळा इतिहास सांगितला असेल, पण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती आक्रमण झालं, हिंदवी स्वराज्यावरती आक्रमण झालं, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला असेल, त्यांच्यानंतर असेल, अगदी छत्रपती संभाजीराजांच्या वेळेला असेल, पण ज्यांनी आक्रमण केलं, औरंगजेब सुद्धा आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य संपवायला आला, तो पुन्हा तख्त त्याला दिसलं नाही. त्याचं थडगं महाराष्ट्राने बांधलं. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला अफजल खान आला होता, त्याचं थडगं हे प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधलं गेलेलं आहे. जो कोणी या हिंदवी स्वराज्यावरती आणि भगव्यावरती चाल करून आला, त्याची थडगी महाराष्ट्राने बांधलेली आहे. हे त्या महाराष्ट्रावरती आणि हिंदवी स्वराज्य किंवा भगव्यावरती चाल करून येणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. आम्ही येऊन कोणावरती वार करत नाही, पण आज मैत्री दिन आहे. मित्र म्हणून मिठी मारली आणि तुम्ही जर का पाठीत वार करणार असाल तर मग कोथळा बाहेर काढावाच लागेल. हे शिकवणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि मागे मी कधीतरी एकदा बोललो होतो की ही अफजल खानाची स्वारी आहे. आता आहे की नाही तुम्ही ठरवायची. कारण हे खरं नितीनजी तुम्ही सांगायला पाहिजे, तुमच्या शैलीमध्ये ते फार जिवंत होतं. कारण अफजल खानाची जेव्हा स्वारी आली तेव्हा फार मोठं ते समुद्रासारखं सैन्य होतं. घोडदळ, पायदळ, मला तर तुळजाभवानीचं सुद्धा त्यांनी पीठ केलं होतं असं म्हणतात. विशेष म्हणजे महाराजांचे नातलग सुद्धा त्याच्यात सामील झाले होते. आणि बादशाहचं फरमान सगळ्या महाराजांच्या सरदारांना आलं की गप गुमान सामील व्हा, नाहीतर तुम्हाला नेस्त नाबूद करून टाकू. अगदी कबिला सहित तुम्ही कापले जाल. हे आता ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय ते अफजल खानाचे सगळे हे दूत आहेत. गप गुमान सामील व्हा, नाहीतर तुरुंगात जाल. आणि त्याच्यामध्ये कान्होजी जेधे नाईक देशमुख, बरोबर ना, त्यांना पण फरमान आलं. त्यांनी काय केलं, मुलांना घेतलं आणि महाराजांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज
अफजल खान येतोय, खूप समुद्रासारखं मोठं सैन्य आहे, आणि आम्हाला हे पत्र आलेलं आहे. तेवढ्यात बातमी आली की खंडोजी खोपडा सरदार तो तिकडे गेला. असं रोज थोडं मी पण ऐकतोय, मी पण ऐकतोय. आहे तेच, म्हणजे जर आलात तर तुम्हाला मान मरातब मिळेल, बक्षिसी मिळेल. हे मध्ये राहिलेलं बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. आणि नाही आलात तर मग ते सगळं पत्र वाचून दाखवलं खलिता. मग महाराजांनी विचारलं, मग काय विचार करताय? आम्ही तर बुडतो खास, पण तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा विचार करा, तुम्ही कशाला मरता? आणि त्यांचं उत्तर ते म्हणले, हे सतीचं वाण आहे, बाजार बसवीचं नाहीये. आणि पहिल्या या जेऱ्यांच्या माना पडतील, पण हिंदवी स्वराज्याला ओरखडा सुद्धा आम्ही येऊ देणार नाही. याला म्हणतात निष्ठा. आणि आता जे काय सगळं चाललेलं आहे, म्हणजे कर्नाटकामध्ये काय तर बजरंग बली, पण नाही पावला, मारली गदा बजरंग बलीने. अशी मारली पेकाटात की परत उठतील असं तिकडे वाटत नाही. आणि आपल्याकडे आता औरंगजेब, औरंगजेब, औरंग्या, औरंग्या, औरंग्या. अरे कोण औरंग्या? कोणाची आहे? बसलाय ना तुमचं डबल इंजिन. मग शोधा ना औरंग्याची अवलाद कुठे कुठे आहे, कोणत्या गल्ली बोळात आहे. काय एवढं तुम्हाला कळत नाही? औरंग्याची अवलाद महाराष्ट्रामध्ये आम्ही खपू घेणार नाही, हे तर माझं सुद्धा म्हणणं आहे. पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा औरंग्याची अवलाद गेली कुठे होती, पळाली कशी होती, का दंगल घडली नाही? आणि तुम्ही आल्यावरती दंगली कशा घडतायत? औरंग्या, औरंग्या, औरंग्या. अमित शहाना सांगा, देवेंद्र फडणवीस तुम्ही होम मिनिस्टर आहात तिकडे, हा आमचा होम मिनिस्टर वेगळा आहे, पण तुमचं होम मिनिस्टर वेगळं आहे. पण तुमच्याकडे एवढी माहिती येत नाही की कोण कोण कुठे कुठे देशघातक प्रवृत्ती राहत आहे, ते तुम्हाला माहिती नाहीये. मग कशाला राज्य करताय तुम्ही? कशाला राज्य करताय? पण माझं मत असं आहे की आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. तुमचं काय मत आहे? आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. कसा? कारण जे काही इतिहासाचं वाचन, जो काही इतिहास कानावरती आलेला आहे, त्याच्यामध्ये औरंगजेबाने जे आपल्या मराठ्यांबद्दल बोललेलं आहे की हे मराठे पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत, इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही. अरे इथे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात. थांबा, एवढ्यावरती थांबत नाहीये, पुढचं वाक्य ऐका. परंतु इथे दुहीची बीज खडकावर जरी भिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि फोफावतात की म्हणता म्हणता पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. मग औरंगजेब जिवंत आहे की नाही? शिवसेना फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही? राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही? ही वृत्ती, औरंग्याची वृत्ती फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये नाहीये. हे मराठ्यांचं राज्य आहे, महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे. हे फोडण्याचं पाप, इकडे उभी राहिलेली भगवी ताकद, भगवी शक्ती, हा भगवा झेंडा, त्याला कलंक लावण्याचं पाप हे तुमच्या औरंगजेबी वृत्तीने केलेलं आहे. औरंगजेब तुमच्यामध्ये दडलेला आहे, आमच्यामध्ये नाहीये. औरंगजेबाचे राजकीय वंश, जसं तुम्ही आता सांगितलं ना, प्रबोधनकार माझे आजोबा, तसे तुमचे सुद्धा ते सामाजिक आजोबा, तसे औरंगजेब यांचे सुद्धा घराणेशाहीचा इतिहास असेल ना, तर हा यांचा घराणेशाहीचा इतिहास आहे. कारण एक तर यांच्याकडे सैन्य नाहीये, एक तर यांच्याकडे सैन्य नाहीये. राम मंदिर सुद्धा ते आयाराम मंदिर बांधतील आता, आणि बांधतायत. कारण सगळ्या आयारामांची तिकडे आसाममध्ये आयाराम मुख्यमंत्री बनवलेले, इकडे बनवलेले आहे, आणखीन सगळीकडे हे आयाराम हे बनवून इकडे आयाराम मंदिर करतायत. पण इकडे जेव्हा तुम्ही आमच्यावरती घात केलात, आमचा घात केलात, हा घात शिवसेनेचा नाही केला, हा घात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजाशी तुम्ही केलेला आहात, तेजाशी तुम्ही केलेला आहात. आणि यांच्याकडे सैन्य अजिबात नाहीये. आहे सैन्य, पण यांची कूटनीती काय आहे, चाणक्य नीती काय आहे की म्हणजे ज्याला फोडायचं त्यालाच एकमेकात भिडवायचं.
म्हणजे शिवसैनिक भांडतील, राष्ट्रवादी भांडतील, परस्पर मरतील, माझ्या कपड्यावरती डाग नाही. आमची लॉन्ड्री स्वच्छ करणारे कपडे. उलटे ज्यांचे कपडे धुवून पाहिजे असतील आमच्याकडे या. आणि आता तर काही लोक त्यांच्यात असे कपडे नसले तरी चालतील, आम्ही तेही चालतं त्यांना. म्हणजे कपडे असले तरी चालतील, नसले तरी चालतील, अशी यांचा पक्ष आहे. आणि मुद्दामून मी एक बातमी घेऊन आलेलो आहे, कारण बातमी प्रिंट मीडियात तशी मला दिसली नाही. मी प्रिंटआउट काढून घेऊन आलो. खरी असेल खोटी असेल, पण ही बातमी सामनातली नाही. ही 2 ऑगस्टला आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एनडीएतील खासदारांना, आता एनडीए बद्दल सुद्धा काय बोलायचं ते पण बोलतो नंतर, पण एनडीएतील खासदारांना पंतप्रधान मोदींनी काय सूचना दिल्यात माहिती आहे? यावेळेला रक्षाबंधन मुस्लिम भगिनींकडनं करून घ्या. ऐकलं तुम्ही? म्हणजे माझी बातमी खरी आहे, ही सामनातली बातमी नाही. पाहिजे असेल तर त्याच्यावरती कोणाच्या पेपरमधली काय सगळं आहे याच्यामध्ये. मुस्लिम भगिनींकडनं जरूर घ्या, पण त्याच्या आधी मणिपूरमध्ये ज्या महिलांची धिंड काढली गेली त्यांच्याकडनं पहिली बांधून घ्या, तुमच्यात हिंमत असेल तर. गेल्या वर्षी अख्ख्या या 125 किती आता जगातला सगळ्या अधिक लोकसंख्येचा आपला देश, त्या संपूर्ण देशामध्ये एकच स्थायी आमच्या मोदींना मिळाली जिच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ती भैया मेरे रक्षा के बंधन को निभाना. अजून चालले. आणि मुस्लिम तरुणींकडनं जर का महिलांकडनं राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किश बानूकडनं बांधून घ्या. जी बिल्किश बानू गर्भवती होती त्यावेळेला तिच्या समोर तिची 3 वर्षाची की 5 वर्षाची मुलगी, तिला मारली, तिच्या कुटुंबियांना मारलं, तिच्यावरती अत्याचार केले. आणि एवढंच नव्हे तर तिचे जे काही गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना गुजरात सरकारने सोडलं, त्यांना मान सन्मान केला, त्यांचं स्वागत केलं. जा हिम्मत असेल तर बिल्किश बानूकडनं रक्षाबंधन करून घ्या. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? आणि मी भाजपला का सोडलं? ह्या हिंदुत्वाच्या थोतांडाला किंवा बुरसटलेल्या, जे माझे आजोबा सांगायचे, ढोंगावरती लाथ, ढोंगावरती लाथ आणि अन्यायावरती प्रहार, त्या ढोंगावरती मी लाथ मारून बाहेर पडलं, कारण हिंदुत्वाचं ढोंग मला जमणार नाही. तुम्ही मतं द्या नाही तर नका देऊ, पण केवळ तुमची मतं पाहिजेत, केवळ संभाजी ब्रिगेड पाहिजे, केवळ हे पाहिजे. अजिबात तसं करणार नाही. जसा मी आहे, जे मला बाळासाहेबांनी सांगितलं की उद्धव एक लक्षात घे, आयुष्यामध्ये तू जसा आहेस तसा जनतेसमोर जा, त्यांना आवडावा म्हणून चेहऱ्यावरती मुखवटा घालून जाऊ नको, अजिबात जाऊ नको. आमचं हिंदुत्व हे मुखवटेधारी नाही. आमचं हिंदुत्व म्हणजे आमचा हिजाब नाही आहे हिंदुत्वाचा, आमचा खरा चेहरा आहे. आणि त्यांचं जे आहे त्यांचा तो, मी मुद्दामून हिजाब बोलतोय, तो काढल्यानंतर आतमधला हिंदुत्वाच्या नावाखाली असलेला बिभत्स विकृत चेहरा आता लोकांसमोर यायला लागलेला आहे. अहो आहे, ठीक आहे, विकास आम्हाला पण पाहिजे. विकास आम्हाला हवा की नको भाई और बहनो? पण विकास जर पाहिजे असेल तर विकास इंग्रज सुद्धा करत होते ना इंग्रज. आता छत्रपती शिवाजी टर्मिनस झाले, पण तेव्हा व्हिक्टोरिया टर्मिनस कोणी बांधलं? आता जिकडे एका बिल्डरला ऑफिस दिलेलं आहे, महापालिकेची इमारत, ही कोणी बांधली? गेटवे ऑफ इंडिया. अजूनही कोणी मुंबईत आलं तर आम्ही काय दाखवणार, काय दाखवतो? हे आमचं रेल्वे स्टेशन, जे आम्ही नाही बांधलं, इंग्रजांनी बांधलं. ही आमची महापालिका, आम्ही नाही बांधली, इंग्रजांनी बांधली. गेटवे ऑफ इंडिया आम्ही नाही बांधला. मग तुम्ही केलं तरी काय? ठीक आहे, त्यातले नेहरूंची वर्ष काढा, आणखीन काही वर्ष काढा, गेल्या 10 वर्षात 9 वर्षात तुम्ही तरी काय केलंय? आणि त्याच्या आधी वाजपेयी होते तेव्हा सुद्धा आपण करायला आपल्याला संधी होती. का मुंबईमध्ये आपण केलं नाही? का केलं नाही? आणि म्हणून मी म्हणतो विकास आम्हाला पाहिजे, पण विकास इंग्रज करत असताना सुद्धा इंग्रजांना चले जाओ सांगितलं, ज्याचा तुमचा संबंध नव्हता त्या संघर्षाशी. कारण आम्हाला विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे होतं. हे भारत मातेचं चित्र मी मुद्दामून इकडे ठेवायला सांगितलं. आणि ही जाणीव आपल्याला पाहिजे की भारत माता म्हणजे दुसरी कोणी अशी नाही, भारत माता म्हणजे आपणच आहोत, आपणच तिचे सुपुत्र आहोत. नुसतं एकच पोरगा जन्माला आला आणि आम्ही काही असेच आहोत असं नाहीये.
ही भारत माता म्हणजे आपल्यात सगळ्या बसलेल्या माता भगिनी आणि सगळे गोर गरीब बांधव आहेत ते सगळे म्हणजे भारत माता आहे. आणि ह्यांचं स्वातंत्र्य कायम ठेवणं ही पहिली आपल्याला शपथ घेऊन जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हे केव्हा करू शकू आपण? त्यावेळेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे ती जी मगाशी म्हटलं ना वर्णन, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यावेळेला मिर्झाराजे जयसिंग हेच परत हिंदू, आणि तेव्हा ते नाईलाजाने बंदी होऊन जावं लागलं. पण असं त्यावेळेचा तो क्षण असा वर्णन करतात की छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा छत्रपती नव्हते, नंतर त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. त्या दरबारात गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आग ओकत होते. आग म्हणजे कोणाची त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नव्हती. बादशाह सुद्धा खाली नजर घालून बसला होता. याला म्हणतात स्वाभिमान, याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात काय आत्मविश्वास. मारायचा असता मुजरा तर तेव्हाच मारला असता महाराजांनी आणि रुजू झाले असते औरंगजेबाच्या चरणी एक काहीतरी मनसबदार म्हणून. मेलो तरी 72, पण मी माझ्या मातीशी आणि मातेशी बेईमानी करणार नाही. संभाजी महाराज सुद्धा तसंच होतं ना. हे ईडी वगैरे सगळे होतं, पण नाही ऐकले ते. धर्मांतर कर नाही करत. मी तर त्या छत्रपती संभाजी महाराजांचा तो शेवट तो वाचू शकत नाही, ऐकू पण शकत नाही. एवढं सगळं भयानक पद्धतीने ते झालेलं आहे. कशासाठी गेले होते? का आपल्यासारखे म्हणजे आपण नाही, मी एकूण असंच बोलतोय, नेभळट माणसं महाराष्ट्रामध्ये जन्माला यायला पाहिजेत म्हणून त्यांनी बलिदान केलं. का त्यांनी जीवावर उदारून, अरे आता तर निवडणुका आहेत, निवडणुकीमध्ये हारलेला पुन्हा जिंकू शकतो आणि आता तर विकत घेऊन सत्ता स्थापन करू शकतो. पण त्यावेळेचं सगळं होतं नेस्त नाबूत, राख रांगोळी. म्हणजे घरदार फोडून, घरातली सगळी आबरू सगळी लुटून, सगळं ठिकऱ्या करून, देव पण फोडून, घर जाळून टाकायचं. याला म्हणतात राख रांगोळी. नेस्त नाबूत करून टाकेन म्हणजे हेच पूर्ण निर्वंश करून टाकायचं. तरी सुद्धा माणसं चिकाटीनी राहिली. मग ते बाजीप्रभू असतील, तानाजी असतील, सगळे असतील, आधी लगीन कोंडाण्याचं. आता आम्ही फोन केला नाही, घरी जरा मुंज आहे. नंतर बघतो तो मुंजीला दुसरीकडेच गेला. हे याला नाही, याला असं जर असेल तर मग मी म्हणेन कृपा करा, या देवतांची नावं घेऊ नका, या देवतांची नावं घेऊ नका. पण ती जर घेणार असू तर त्यांनी आपल्याला काय दिले आणि मी कसं वागलं पाहिजे हे निदान एकांतात स्वतःला तरी विचारून बघा. की ह्या पद्धतीमध्ये आता महाराज बसलेत तिकडे रायगडावरती आणि काय केलं हे सांगायला मला जायचंय, कसं जाऊ मी, काय सांगू त्यांना जाऊन, हा विचार करा आणि जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. मला महाराजांना उत्तर द्यायचंय. आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा आमच्यात आहेत. कुठे आहेत? कोण दाखवणार? कसे दिसणार? हे आपल्या वागणुकीतून दिसले पाहिजे. म्हणजे पूर्वी असं हे पण म्हटलेलं ऐकलेलं मी की मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाने सुद्धा गनिम चळाचळा कापायचा. आता ते घोडे पण गेले, मराठी तर तेव्हाचे केव्हाच गेले. आणि आता नुसते तिकडनं कोणी येते म्हटलं का इथले आताचे जे आहेत ते चळाचळा कापायला लागतात. कसे चालणार आहे? हे महाराजांचं महाराष्ट्र हा असू शकत नाही. हा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र असू शकत नाही. शाहू फुले आंबेडकर असू शकत नाही. कारण त्यांनी त्यावेळेला सगळं जसं मी सांगितलं की माझ्या आजोबांनी तेव्हा जे काही केलं तेव्हा त्याला ते सगळं भोगावं लागलं. घरावरती मेलेली कुत्री कचरे सगळे त्यांना त्यांच्या नाटकाला थिएटर मिळू नये इथपर्यंत सगळं गेलं. तरीसुद्धा त्यांनी लढा दिला. शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यांचे अपमान आपण सहन करतोय आणि शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतोय. लाज वाटली पाहिजे आपल्याला, नाही तर त्यांना वाटत असेल वरती की अरे काय कोण नावं माझी घेत आहेत. एका बाजूला माझी बदनामी चाललेली आहे, ते गुरुजी म्हणून सगळीकडे आमच्या राज्यकर्त्यांचे मिळवत आहेत. काय कसा कोण? म्हणजे पूर्वी मी सहज एक कधीतरी यूट्यूबवरती ऐकतो की आमच्या लहानपणी हे 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. पण तेव्हाची गुरुजी वेगळे आणि आत्ताचे वेगळे. मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही. हे सहन कसं करू शकतो आणि सहन करणारे शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे पाईक असू शकतात का? मध्ये ते कोश्यारी बसले होते, आपण मोर्चा काढला. पण बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले म्हणून तिकडे लाचार झालेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन सुद्धा खुर्चीला चिकटून बसले. हे बाळासाहेबांचे विचार. आता सुद्धा
तिकडे मणिपूरमध्ये सगळं पेटलेलं आहे, आज सुद्धा हिंसा झालेली आहे, हरियाणा पेटलेला आहे. हा कदाचित जे सत्यपाल मलिक सांगतायत की राम मंदिरावरती हल्ला होऊ शकेल, पुन्हा पुलवामासारखं काहीतरी होऊ शकेल, असू शकेल, कारण एकेकाळचे ते त्यांचे घनिष्ठ एकदम जवळचे होते, निकटवर्ती होते सत्यपाल मलिक. अजूनही त्यांनी जे काय सांगितलं त्याच्यावरती उत्तर नाही कोणी दिलेलं. पण असं जर काही घडणार असेल आणि पुन्हा त्या सगळ्या आगडोंबामध्ये म्हणजे गरिबांची, गोरगरिबांची आणि आपल्यामध्ये जातीय दंगलीचे वणवे पेटून त्या वणव्यावरती हे राजकीय पोळ्या भाजून आपली पोटं भरून पुन्हा ढेकर देणार असतील, हे आपण सहन करणार आहोत काय? मग आपल्याला काय करायचं हे पहिलं लक्षात घ्या. तुम्ही बोलाल, तुम्ही भाषण छान दिलं, पण भाषणाने पोट नाही भरलं, ही आग आहे. म्हणून आमचं हिंदुत्व मी सांगितलं ना की हृदयात राम आणि हातामध्ये काम, हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि आता जवळपास निवडणुकीचं वर्ष सुरू झाले. आता 8-10 महिन्यावरती लोकसभा येतील, कदाचित त्याच्या आधी विधानसभा येतील. त्यांच्यात हिंमत नाही तर महापालिका आता घेतल्या असत्या. माझं तर मत आहे तिन्ही निवडणुका आत्ताच्या आत्ता लावा. चला आम्ही तयार आहोत, काय होऊन जाऊ दे. पण हे करताना जसं आम्ही जनतेमध्ये जाऊन बोलतो आहोत तसं तुम्ही जनतेमध्ये येऊन बोला आणि जनतेवरती निर्णय सोडून द्या. हे तुम्ही एनडीए करतायत. आता एनडीए म्हणजे सगळे तुटलेले फुटलेले तुकडे कवचे गोळा करून फेविकॉलनी चिकटतात का बघतायत. शिवसेना होती अख्खी सोबत, नाही पण शिवसेना तोडली आणि कुठला तरी कचकडा तुकडा हे बसले ठिगळं जोडत. हे ठिगळ्याचे एनडीए नाही होऊ शकत. आज एनडीए मध्ये 3च पक्ष जे मजबूत आहेत ते म्हणजे फक्त ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय. ह्याला म्हणजे असे जे काही मी म्हणेन हे मर्दपणा ह्याच्यात नाहीये. मर्द असतो तो समोर समोर लढतो, समोरासमोर. तसं समोरासमोर लढा ना, जनतेच्या हातात फैसला द्या. एक तर तुम्हाला ते घरी बसवतील, नाहीतर मला घरी बसवतील आणि माझ्यावर टीका होतेच ना. तरी सुद्धा मी राज्य करून दाखवलं ना. पण आज त्यांच्या पोटामध्ये तेच दुखतंय की करोना काळामध्ये जे काय आपल्या महाराष्ट्राने करून दाखवलं हे त्यांनी त्यांना करूच शकले नाहीत ते. मग त्यांनी काय केलं? रिकाम्या थाळ्या बडवा, दिवे पेटवा, दिवे विजवा, कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा, जे आज सुद्धा चालू आहेत. आज सुद्धा चालू आहेत बेडूक उड्या. त्यांना वाटतं अजून करोना गेलाच नाही म्हणून या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात या बेडूक उड्या चालू आहेत. गो करोना गो. केलत काय तुम्ही? आणि नुसती आश्वासनाची खैरात. म्हणजे अजूनही काही ठिकाणी पाऊस तसा पुरेसा पडलेला नाही, काही ठिकाणी खूप पडलंय, काही ठिकाणी अजूनही मराठवाड्यात मला वाटतं तसा पुरेसा पाऊस नाही झालेला. बरोबर आहे. मध्ये तर मी बातमी वाचली होती की मराठवाड्यातले 1 लाख शेतकरी हे जवळपास 1 लाख शेतकरी हे आत्महत्येच्या विचारामध्ये आहेत, आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये. आणि हे आपले आश्वासनाचा आणि नुसत्या योजनांचा पाऊस पडतायत. महापूर आलाय त्याचा, पण अंमलबजावणी कुठे? घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ. तर तुम्ही आता सगळे गावागावातून आलेले आहात, खेड्यापाड्यातून आलेला आहे. जो मी कार्यक्रम माझ्या शिवसैनिकांना दिलाय तो तुम्ही पण करा. 2014 साली एक शब्द खूप मोठा प्रचलित झाला होता. काय होता? नाही, आजचे दिन तर गेलेच, ते पण विचारा. आणखीन काय होतं? चाय पे चर्चा. आता माझं मत आहे होऊन जाऊ दे चर्चा. आणि 10 वर्ष होत आली, होऊन जाऊ दे चर्चा. आता काय तुम्ही जे बोलला होतात, मग ती उज्ज्वला योजना असेल, सौभाग्य योजना असेल, आता एक रुपयात पीक विमा योजना कोणाला मिळाले बघा. या सगळ्या योजनांचा एक परामर्श घ्यायला पाहिजे आणि हे लोकांमध्ये आता जाऊन सांगायला पाहिजे की हा कसा भ्रम आहे, भ्रमाचा भोपळा. भोपळा सुद्धा आहे, तो भ्रमाचा आहे. आणि ती एक गोष्ट होती ना, ती आपली लहानपणीची गोष्ट. ती म्हातारी भोपळ्यात बसते आणि लांडगा आला की काय म्हणते? चल रे भोपळ्यात टुणूक टुणूक. तसे निवडणुका आल्यानंतर ह्या भ्रमाच्या भोपळ्यात बसणार आणि म्हातारी भितारी मला नाही ठाऊक, तसं जनता बिनता मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्यात टुणूक टुणूक, चालले पुढे आपले टुणूक 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 टुणूक. हा भ्रमाचा भोपळा फोडावा लागेल. खरंच योजना या किती आल्या, गावातल्या महिलांना किती पोचल्या, शेतकऱ्यांपर्यंत किती पोचल्या, युवकांपर्यंत किती मिळाल्या, ह्याचा सगळ्यांचा एक होऊन दे. पारावरती असेल, सलूनमध्ये असेल, चहाच्या टपरीवरती असेल, पानाच्या ठेल्यावरती असेल, शेताच्या बांधावरती असेल, एसटी स्टँडवर असेल, रिक्षा स्टँडवर असेल, होऊन द्या चर्चा,
होऊन द्या. आणि त्याच्यासाठी योजनांचा तो काय एक लिस्ट तयार करून जा की कोणत्या गावासाठी कोणत्या होत्या, शहरासाठी कोणत्या होत्या, कामगारांसाठी कोणत्या होत्या. होऊन दे ना, होऊन दे चर्चा. कारण हा भोपळा आपल्याला फोडावाच लागेल. नाही तर पुन्हा एकदा दंगलीमध्ये आणि असे सगळे आपल्याला म्हणजे इतिहासाच्या मड्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवून त्यांचं वर्तमान म्हणजे आपला वर्तमान काळ आपल्याला विसरून टाकायला लागायचा आणि त्यांचा भविष्य काळ हा उज्ज्वल करायचा. त्याच्यासाठी तुमची मेहनत आणि तुमचं रक्त मला सांडू द्यायचं नाही आहे, अजिबात नाही. आणि आज आपण दोघंही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पुढे चाललो, तुम्ही संभाजी महाराजांचं नाव घेऊन पुढे चाललेलो आहेत. पण हातामध्ये आपला एकच भगवा आहे, एकच भगवा आहे. आणि त्या भगव्याला खतम करणारा जो तिथला राजकीय औरंगजेब बसलेला आहे, जो तिथे राजकीय अफजल खान बसलेला आहे, त्याच्या समोर त्याच्या छाताडावरती हा भगवा आपल्याला पुन्हा रोवायचा आहे. आणि म्हणून कुठेही गाफील राहू नका, कुठेही पटकन तुम्हाला डिवचलं जाईल अजिबात नको. आता पहिलं एकच लक्ष, जसं त्या अर्जुनाचं होतं ना, काय दिसतंय पोपटाचा डोळा, तसं एकच लक्ष ठेवा. बाकीचं राजकारण काय करायचं काय बघायचं ते आम्ही बघू, पण कार्यकर्त्यांनो तुम्ही कुठे गडबडून जाऊ नका आणि त्यांच्या सापळ्यात कुठे अडकू नका. ते कुठे भडकवायचा प्रयत्न करतील, तुमच्याकडनं दंगली करायचा प्रयत्न करतील, तरी शांत राहा. कारण मला नाही वाटत आता आपल्या राज्यातला मुसलमान सुद्धा शहाणा झालेला आहे, कारण त्याला सुद्धा राज्यात दंगली नको आहेत. तर हे एकदा जर का आपण हे केलं ना, तर आता त्यांच्याकडे ती शेवटची आशा आहे, शेवटची आशा आहे की दंगली भडकायच्या आणि राज्य करायचं. ती जर का आशा आपण संपवली तर मगाशी आपण बरोबर बोलला, आम्हाला मोदींना नाही संपवायचं. तो सरकार पिक्चर मधला तो डायलॉग आहे ना, बरोबर ना, सरकार को खत्म करके कुछ होगा नहीं. त्याची वृत्ती त्याचे विचार मारले पाहिजेत. तशी ही पुन्हा आपल्या देशावरती गुलामगिरी आणू इच्छिणारी वृत्ती ही आपल्याला हद्दपार करायची आहे. मला मोदी माझे शत्रू नाहीत. आज सुद्धा मी त्यांना नरेंद्र भाई माझ्या मनातल्या मनात म्हणतो, कारण आता तसा काही संपर्क नाही आहे. माझं वैयक्तिक भांडण अजिबात नाही. आणि उगाच काहीतरी वेळ जात नाही म्हणून कोणाशी तरी काय करायचं आपण एक वाद मांडलेला आहे असंही नाही आहे. जीव जळतो की अरे जेव्हा शिवसेना काय, भारतीय जनता पक्ष काय, देशाच्या राजकारणात अगदी अस्पृश्य होते, तुमच्या जवळपास सुद्धा कोणी येत नव्हतं, तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला हात दिला होता आणि तुमचा हातात हात घेऊन तुम्हाला पुढे नेलं होतं. आम्ही मारली होती मिठी, पण तुम्ही आमच्या पाठीत वार केला. मी तर माझ्या आईवडिलांची शपथ, कारण देव, जसं मी सांगितलं माझे आजोबा नास्तिक नव्हते, देवावरती श्रद्धा होती, पण मी असं मानतो की शेवटी आई वडील हे आपले देव ज्यांच्यामुळे आपण जग बघतो. तर त्यांची शपथ घेऊन मी बोललो, ह्याच्या पलीकडे मी काय माझ्या खऱ्याचा दाखला देऊ शकत नाही. एवढं करूनही असं ठरलंच नव्हतं, मग कशाला. आज जर का तसं ठरल्याप्रमाणे झालं असतं तर तुम्हाला आयाराम मंदिर बांधावंच लागलं नसतं, तुमचाच कोणतरी बसला असता आणि मला बसायचंच नव्हतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री, तो शिवसेनेचा मुख्यमंत्री मला परत करायचाच आहे, कारण मी माझ्या वडिलांना दिले ते वचन आहे. आणि मला जर का व्हायचं असतं तर मी एका क्षणात मुख्यमंत्रीपद आणि वर्षात सोडलं नसतं, मी पण चिकटून बसलो असतो. जसं बाकी ठिकाणी चालतं काय, मला मी मुख्यमंत्री होतो याने पकडून डांबून ठेवू शकलो नसतो. पण त्यानं जर का डांबून ठेवलं असतं तर ते आपल्या कोकणामध्ये म्हणतात ना, आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असला तर ती पेटी नासून टाकतं. मला बाकीची माझी पेटी नासवायची नव्हती, बाकीची पेटी माझी नासवायची नव्हती. आज माझ्यासोबत आहेत, निखारे आहेत, निखारे आहेत माझ्यासोबत, आणि त्याच्यात आता तुमची भर पडलेली आहे. तर ही आजचा योगायोग असेल मैत्री दिनाचा, पण ही नुसती मैत्री स्वार्थासाठी नाही आहे, तर ती भगव्यासाठी, एवढं लक्षात ठेवा, महाराष्ट्रासाठी आहे. आणि नेहमी आपण असं म्हणतो की महाराष्ट्र जे त्यावेळेपासूनच आहे, संपूर्ण जो काही हिरवा वरवंटा होता, तो वरवंटा तोडून मोडून टाकणारी ते जे तेज ज्या मातीत जन्माला आलं महाराष्ट्राच्या, त्याच मातीत आपला जन्म झालेला आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्या तेजाचा एक अंश, एक कण जरी आपल्यामध्ये असला ना, तरी मी म्हणेन ही लढाई सोपी आहे, ही लढाई सोपी आहे. म्हणून त्या तेजाला नमस्कार करून आपल्या पुढच्या वाटचालीला आपण निघूया.
एकदा हात हातात पकडलेला आहे, तो आता सोडायचा नाही, हातातला भगवा सोडायचा नाही. हीच एक प्रतिज्ञा, हीच एक शपथ घेऊन आपण आता पुढच्या वाटचालीला निघूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे, कृपया काही क्षणांसाठी थांबावं. विभागाच्या वतीने उपविभाग प्रमुख सुदेश डुबे हे उद्धवजींचा सत्कार करतायत. राष्ट्रगीताने आपण सांगता करणार काही वेळाने, फक्त आधी सत्कार. उद्धव साहेब, देसाई साहेबांच्या हस्ते घेऊन या साहेब. सर हा, एक मिनिट. हो. मनोजजी आखरे, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे, त्यांचा सत्कार होतो आहे. या सगळे या. सगळ्यांचं, सर्व संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेचे पदाधिकारी, आणि आता राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं. सर्वांना विनंती आहे, राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. राष्ट्रगीत. सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना विनंती आहे की BLEचे फॉर्म्स हे बेसमेंटच्या काउंटरवरून घेऊन जावे.